राम कृष्ण हंद मुरारी ये नाथ ना इकडे जाणं माय जाय तिकडे राम हरे मुकुंद मुरारी नारायण राम हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद हे नाथ राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी नारायण वासुदेव कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एकनाथ मुक्ता बाई की जय पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज की जय सद्गुरु राम महाराज की जय संतन की जय ईश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्ववर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको जन्मादस्य त्वन्वयादितरते चार्थेष्वभियन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा नाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवरुदित्यत्र कृतभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं रसिका भुवि भावुक यं प्रवचन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहामयतया तरो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्गुरुवे नमः मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाऊन दोष दास पायांचा आता उपेक्षिता मज करी हे लाज कवनासी नका पाऊन दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाऊन दोष झालो दास पायांचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची चरण श्री गुरूंचे की नमस्कार आता अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वसिष्येत स्वस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहं
एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। तप 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 ऐसे बोलिला तो प्रत्यक्ष नाही देखिला पाहता अदृश्य झाला तो पांगेला दश दिशा तप या अक्षराच्या उच्चारी पाहता न दिसे देहधारी अवलोकिता दिशाचारी वक्ता शरीरी दिशेना तप या अक्षरांचा वक्ता ना थोडे दृष्टीची या पंथा मग तप या वचनार्था होय विचारिता निज हृदयी। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र समाधी स्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चतुश्लोकी भागवताची ही प्रवचन सेवा आणि चालू असलेला आपला विषय कालविषय असा झाला। आपला कालविषयाचं अनुसंधान राखत असताना वासना त्याग असणाऱ्या व ज्यांच्या जीवनामध्ये सत्यत्वाचं व्रत आहे ते साधू सज्जन आहेत, ज्यांनी वासनेचा त्याग केलेला अकिंचन झालेले आहेत, अकिंचन असे झालेले आहेत ते साधू संत आणि सत्य त्याने त्यांचं धन तप हेच त्यांचं एक काय आहे धन आहे, त्यांचं ते एक द्रव्य आहे साधन आहे। आणि सत्य अशा प्रकारचं राजा परीक्षितीला शुकाचार्य सांगतात जे तपाचं तप जे परमनिधान आहे साधकांचं निज अतिशय निकटचं तप म्हणजे साधन आहेत आणि ब्रह्मप्राप्तीचं ते काय आहे दिव्य अशा प्रकारचं अंजन आहे। आणि ते अंजन ऐकून चतुरानन म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि ते तप शब्द ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवाच्या मनात आश्चर्य निर्माण झालं आणि ते उच्चारणारा कोण आहे त्या आश्चर्याने विचार करत तो इकडे तिकडे पाहायला लागला। अवस्था काय निर्माण झाली श्लोकाच्या माध्यमातून आपण त्याचा विचार काल केला। आज त्या श्लोकावर नाथ महाराज विचार करतात तप तप ऐसे बोलिला तो प्रत्यक्ष नाही देखिला पाहता अदृश्य झाला तो पांगेला दश दिशा। तप तप असा शब्दाचा उच्चार जो केलेला आहे तो प्रत्यक्ष ज्याने उच्चार केला तो प्रत्यक्ष नाही देखिला म्हणजे दृष्टीनं त्यांना त्या समोर असा कोणी दिसलाच नाही, पाहता अदृश्य झाला त्यांना पाहायला लागलं तर तो काय अदृश्य दिसलंच नाही कोणी का तप म्हटल्यानंतर गायब होऊन गेला अदृश्य होऊन गेला हेच काही कळालं नाही। तो पांगेला दश दिशा ब्रह्मदेव विचार करतायत मनाशी तो दश दिशा पांगेला तो काय ज्यांनी तप म्हटलं तो तर आपल्याला डोळ्यानं कुठं काही दिसला नाही। बरं दिसला नाही तर मग लगेच अदृश्य तरी झाला काय विचार करतायत ब्रह्मदेव अदृश्य झाला काय दिसत नाही तर तो पांगेला दश दिशा 10 दिशेला तो कुठं पळून गेला का उत्तरेकडे गेला पूर्वेकडे गेला पश्चिमेकडे गेला आग्नेयेकडे गेला वायव्येकडे नैऋत्येकडे गेला ईशान्येकडे गेला नेमका खाली गेला का वर गेला नेमका कोण्या दिशेला गेला हे आपल्याला दिसेल काय असा प्रसरण पावला पांगीला या शब्दाचा कसा आहे म्हणजे पांगीला कसं म्हणजे आपल्या काय पांगवलं म्हणतो आपण एखादा शब्द समजा तू आपले काय कारण हा पांगीला शब्द मराठवाड्यात वापरला जातो आपल्याकडे आपल्याकडच्या भाषेत आपल्या विदर्भ खानदेशाच्या भाषेमध्ये जोडावरच्या भाषेत या मुक्ताईच्या परिसरात पांगवलं म्हणजे एका ठिकाणी असलेलं ते असं पसरवणं पांगवणं तसं हा पसरला काय पांगला काय जसं उदाहरणार्थ पाण्याचं भांडं पाण्यानं भरलेलं आहे आणि त्यावर एकच थेंब टाकायचा तेलाचा थेंब टाकल्यानंतर तो जसा प्रसरण पावतो म्हणजे पसरतो सर्वत्र पाण्यावर आच्छादला जातो तसा म्हणजे पांगला जातो तसा हा जो शब्द उच्चारणारा तप हा 10 दिशांना असा पांगला तर नाही म्हणजे दिसत नाही नेमका कुठं गायब झाला काही दिसत नाही। तप या अक्षरांचा उच्चारे पाहता न दिसे देहधारी अवलोकिता दिशाचारी वक्ता शरीरी दिसेना।
नाथ महाराज म्हणतात की ब्रह्मदेव विचार करायला लागला की तप या अक्षरांचा उच्चार आहे. तप हा या अक्षराचा उच्चार ज्याने केला आहे पाहता न दिसे देहधारी. तो तर पाहिला तप उच्चार करणारा देहधारी तर नाही. बरं देहधारी नाही म्हणावं तर तपाचा उच्चार वाणीशिवाय देहाशिवाय होत नाही. दिसत तर नाही म्हणजे अवलोकिता दिशाचारी वक्ता शरीरी दिसेना. तो पाहिलं ते चारी दिशांना पाहिलं तरी ब्रह्मदेवाला दिसलं नाही. आणि असं वर्णन पुराणात भागवतात आलेलं आहे की ब्रह्मदेवाने ज्यावेळेस या शब्द उच्चारणाऱ्याला पाहिलं तेव्हा पूर्वेकडे पाहिलं तर एक तोंड होतं. पण ज्यावेळेस पूर्वेकडे पाहत असताना दक्षिणेकडे उत्तरेकडे पाहिलं तर दुसरं तोंड दक्षिण दिशेला झालं. पश्चिमेकडे पाहिलं तर तिसरं तोंड सुटलं आणि दक्षिणेकडे पाहिलं तर चौथं तोंड सुटलं. म्हणजे असे 4 तोंड तेव्हा आले. म्हणजे चारी दिशाला चारी बाजूने ते पाहायला लागले. तर असं चारी दिशेने पाहिलं तरी तो शरीरधारी कोण आहे? वक्ता शरीरधारी दिशेना. वक्ता शब्दाचा अर्थ काय? वक्ता म्हणजे आपले वक्ते बाबा दिसले नाही त्यांना दिसले नाही ब्रह्मदेवाला. कारण वक्ते बाबा सारखा महान विद्वान व्यक्ती तपस्वी मनुष्य पाहायला सुद्धा पुण्य पाहिजे. दिसला नाही तर वक्ता म्हणजे वक्ता शब्दाचा ना ओकारी उलटी करणारा तसा नाही. वक्ता शब्दाचा वक्ता म्हणजे वाक म्हणजे वाणी. वाणीतून जो बोलणार आहे ज्याच्या तोंडातून वाणी बाहेर मुखातून वाणी बाहेर पडली तप अशी वाणी ज्याच्या मुखातून तो पडली तो वक्ता शरीरधारी जो आहे तो दिसेच ना. ब्रह्मदेव म्हणतो दिसे ना. तप या अक्षराचा वक्ता नातुडे दृष्टीची या पंथा मग तप या वचनार्था वय विचारता निज हृदयी. मग ब्रह्मदेव काय करायला लागले की या तप या अक्षराचा वक्ता जो आहे नातुडे दृष्टीची या पथा म्हणजे दृष्टिक्षेपामध्ये तो येतच नाही. जो वक्ता आहे तो वक्ता नातुडे म्हणजे तो आकलन होतच नाही. या चर्मचक्षुंनी त्याला पाहता येत नाही. मग आता त्याला तप शब्द तर ऐकू आला पण उच्चारणारा दिसत नाही. मग काय करावं? मग या तप या वचनार्था होय विचारिता निज हृदयी. मग ब्रह्मदेव आपल्या आपल्या आसनावर बसून ते विचार करायला लागले. ज्याने तप या शब्दाचा उच्चार केला तो तर आपल्याला दिसत नाही पण शब्द तर उच्चारला गेला. मग त्याचा विचार स्वतःच्या मनामध्ये विचार करायला लागले. काय विचार करतायत ब्रह्मदेव मनामध्ये? स्वतःच्या मनाशी बरं विचारायला कोणीच नाही. स्वतः आहे तर मनामध्ये हृदयामध्ये विचार करायला लागले. काय विचार करतात? मने दंतोष्टपुटे विन नवे या अक्षराचे उच्चारण हो का तेथे बोलिला कोण देहधारी आन दिशेना. दंत औष्टपुटे विन म्हणजे दंत आणि औष्ट्य. तप या शब्दातलं त हे अक्षर दंत आहे आणि प हे ओष्टे आहे. म्हणजे याच्यात कसं तप. आता त्या दिवशी आपण विचार केला जास्त बारीक व्याकरणामध्ये जाण्यात काही जास्त बारीक क्लिष्ट विचार करण्याचा काही हे नाही. दंत द शब्द वापरत असताना जिभेचा स्पर्श वायूचा स्पर्श कुठं होतो? दंत त कुठं होतो? त म्हणजे तचा जिभेला. हा दंत्य अक्षर आहे. त थ द ध न हे जे 5 अक्षर आहेत ना हे 5 अक्षर दंत्य आहे. म्हणजे जे जिभेचा दाताला स्पर्श वायूचा आघात वायू लावतो त्याच्यातून त शब्द होतो. आणि प ओष्टे आहे म्हणजे दोन्ही ओठ येतात. प तुम्ही उच्चार करा नाहीतर तुम्हाला बक्षीस देतो. प ओठाला ओठ न लागता प म्हणून दाखवा. 1 रुपया नगद ऑनलाईन ऐकत असले तरी पण प तोंडाला ओठाला ओठ लागल्याशिवाय प उच्चारल्या जात नाही. प फ ब भ आणि म हे पंचक जे आहे पच पंचक जे आहे हे ओष्टी आहे. तच पंचक हे दंत्य आहे. टच पंचक तालव्य आहे. छ म्हणजे असे याच्यातले दंत ओष्टी तथ्य कंठस्थ असे जे आहेत कंठव्य आहेत. असे वेगवेगळे 25 जे अक्षर
स्पर्श शब्द आहे तो अक्षर आहे त्याचा विचार आपण त्या दिवशी केला. त्यातला हे दंत्य आणि ओष्ट्य असणारे हे तप दोन शब्द आहे. हे दंतोष्ट्य विन नवे अक्षराचे उच्चारण म्हणजे दाताशिवाय आणि ओठाशिवाय या अक्षराचं उच्चारण होत नाही. आणि मग असं जर उच्चारण होत नाही तर होकार येथे बोलला कोण? दात कोणाचे आहे, ओठ कोणाचे आहे? आपलेच दात आणि आपलेच ओठ, हे मन वेगळी, पण हे आपलं आपल्याला ऐकू येणार नाही ना. मग हे म्हणतायत की हा विचारणारा कोण आहे? तो देहधारी अंग दिसेच ना. आण म्हणजे दुसरा उच्चार करणारा दुसरा कोणीच दिसत नाही. काय करा मग? या तप नावाची काय स्थिती? तपे पाविजे कोण प्राप्ती? ऐसे विचारता निज चित्ती तपाची स्थिती गती विवंचित. मग या तप शब्दाचा विचार काय आहे? या तप शब्दाची स्थिती काय आहे? तप शब्द म्हणजे काय आहे याचा विचार ब्रह्मदेव मनात करायला लागले. तप पाविजे कोण प्राप्ती? हे तप केल्यानंतर कशाची प्राप्ती होणार आहे? काय मिळणार आहे? ऐसे विधाता निज चित्ती तपाची स्थिती गती विवंचित म्हणजे स्वतः आपापल्या चित्तामध्येच तो चिंतन करायला लागले ब्रह्मदेव. हे जे तप आहे या तपातून आपल्याला काय मिळणार आहे? या तपाची अवस्था काय आहे? या तपाचं स्वरूप काय आहे? आणि यातून आपल्याला मिळणार काय आहे? म्हणजे गती काय आहे, परिणाम काय होणार आहे याचा विचार ब्रह्मदेव करतात. आणि त्याचा विचार करता करता त्यांच्या थोडं लक्षात यायला लागलं. तप म्हणजे परम साधन येणे साधे निजात्मधन ऐकोने ऐसे सावधान स्वहित स्फुरण हृदयी स्फुरले. असा विचार करायला लागले. विचार करता करता ब्रह्मदेवाच्या अचानक मनामध्ये हृदयामध्ये स्फुरण पावलं. एक विचार स्फुरण पावला की त्यांना स्मरण असं झालं त्यांच्या हृदयामध्ये की ते तप शब्द ऐकून त्यांच्या मनातल्या मनातच अंतर शब्द जो आहे, अंतरबोल ज्याला म्हणतात, तो अंतरबोल त्यांचा त्यालाच ब्रह्मदेवाला ऐकायला आला. आणि ते अतिशय एकदम सावध झाले. काय? तप म्हणजे परम साधन. तप म्हणजे सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं साधन आहे. कशाचं साधन आहे? तेने साधे निजात्मधन. निज आत्म म्हणजे आपल्याच आत्मधन, आपलंच आत्मस्वरूप आपल्याला सापडवण्याचं जे धन साधन आहे ते श्रेष्ठ साधन म्हणजे हे काय आहे? तप आहे. तपानेच परमात्मा कळतो, नाहीतर दुसऱ्या याने परमात्मा कळत. तपेविन दैवत हेच प्रमाण आपल्याला घ्यावं लागणार आहे. तपाशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूप जर आपल्याला साध्य करून घ्यायचं असेल तर त्याकरता तपासारखं श्रेष्ठ साधन दुसरं कुठलंच नाही. याचं स्फुरण ब्रह्मदेवाला झालं. कुठं झालं? मनात, हृदयातल्या हृदयात. आणि असंच आहे पहा, आपल्याला एखाद्या विषयाचं ध्यान लागलं ना, एखादा विषय जर आपल्याला आकलन होत नसला, एखाद्या विषयाचं जर आपल्याला त्याचा उलगडा होत नसला ना, तर आपण निवांत बसा. असं निवांत बसून त्याच विषयाचा त्याच याचा ध्यास धरा. बऱ्याच वेळा आपलंच आपल्याला स्फुरण होतं. आपलंच आपल्याला आत्मतल्या आतच त्या शब्दाचा उलगडा, त्या गोष्टीचा उलगडा आपल्याला होतो. ब्रह्मदेवाची गंमत ती झाली. पण मात्र निवांत आणि शांत चित्तानं ते चिंतन त्याचंच करायला पाहिजे. तेव्हा त्याचं स्मरण होतं. ब्रह्मदेवाला ते स्फुरण पावलं की आपल्याला हे परम साधन आहे. तप मनी जे माझे हित, तप एकाग्र होय चित्त, तपे होई जे आनंदयुक्त, ऐसा निश्चितार्थ पै केला. हे तप आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ तप आहे. हे परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. आणि हेच तप माझं हित साधून देणारं आहे. निवृत्ती म्हणे हेची हिताचे साधन. निवृत्ती म्हणे तप हेची हिताचे साधन. निवृत्तीनाथ महाराजांची आहे किंवा पूर्णप्रमाणे याच्यात आठवत मला. निवृत्ती म्हणे तप हेची हिताचे साधन, असं काहीतरी मागे पुढे होता शब्द. निवृत्तीनाथ म्हणतात की तप हेच हिताचं काय आहे? साधन आहे. आणि ते साधन तर म्हणजे काय? तप म्हणजे माझे हित जाण.
तपानं हित होतं माणसाचं. हित म्हणजे काय? कल्याण, आपला उद्धार. आता त्या हिताचा विचार, माझे हित तपे एकाग्र होय चित्त. तप केल्याने चंचल असणारं चित्त एकाग्र होतं. वास्तविक चित्ताचा जर विचार केला तर चित्त कसं आहे? चंचल आहे. तुकोबरांता बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. चित्त एवढं चंचल आहे, इथं बसलेलं आहे प्रवचनात, पण अजून जम्मूच्या मुलाला पोहोचलं नाही व्हॉट्सअपवर. जाऊन आलं मन जम्मूला, म्हणजे लगेच घरी जातं मन. कसं एवढं चंचल आहे. नुसतं चंचल नाही, चपळ आहे. चंचलता वेगळी आणि चपळता वेगळी. माणसं म्हणतात तो खूप चंचल मनुष्य आहो. चंचल म्हणजे काय? हे स्थिरच राहत नाही. चपळ म्हणजे काय? चटकन काम करतो, त्याला काम करायला वेळ लागत नाही, तो चपळ असतो. म्हणजे फार चपळ मनुष्य हो, त्या तो काम करायला फारच चपळ. आणि चंचल एका ठिकाणी बसतच नाही. चंचल एका ठिकाणी बसत नाही आणि चपळ क्रिया करायला वेळ लागत नाही. तसं हे मन आहे, एका ठिकाणी स्थिर होत नाही आणि कुठलंही काम करायला जर लागलं तर याला वेळ लागत नाही. जाता येता न लगे वेळ, असं चंचल आहे. आणि याची कैफियत भगवंतासमोर अर्जुनाने सुद्धा सांगितली. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदोषकरम. अर्जुन म्हणतात, भगवंता हे मन चंचल किती आहे. अरे ऐसे कैसे घडेल, जै मरकटी समाधी घेईल, राहा म्हणत्याला राहिलं वाहवा तू. ज्ञानोबराय काय दृष्टांत दाखला अर्जुनाच्या मुखामध्ये. ज्ञावानीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात की ऐसे कैसे घडेल, जे मरकट समाधी घेईल. माकडाला कुठं समाधी लागते का? चंचल, एवढं चंचल आहे. आता मकारो दस चंचल हा सुभाषितामध्ये विचार सांगितला. आपला प्रस्तुत तो विचार नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. तात्पर्य पकडा. मग त्याच्यामध्ये मनो मधुकरो मेघो मानिनी मरुत अशा प्रकारचे 10 म पासून सुरुवात होणारे 10 प्रकारचे प्राणी सुभाषितकारांनी सांगितले. हे चंचल आहे. त्याच्यामध्ये मनाचा 1 नंबर आहे. चंचलतेमध्ये खूप मोठा 1 नंबरचा म्हणजे चांगला म्हणजे प्रभावी आहे. हुशार आहे मन. चंचल आहे मन, खूप चंचल आहे. ज्ञानोबराय म्हणतात मरकट समाधी घेईल का राहा म्हणतेला राहिलं महावातू. महावातू म्हणजे वारा, सोसाट्याचा वारा सुटला, त्याला म्हटलं 5 मिनिट थांब, कोरोना आहे तिकडे, क्वारंटाईनचं क्षेत्र आहे, इकडे जाऊ नको. त्याला थांबवलं तर थांबेल का वारा? नाही. राहा म्हणतेला राहील महावातू, त्याला थांबवलं तर थांबणार नाही. तसं हे देवा मन आहे. मन याला आवरण्याचं काय काय करीतो मना, परी नायिके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, निवपतना आदरिले. भलतिया सवे धावे सैराट, मुकाट धावतं हे, कुठंही जातं. आवरता परी आवरेना, याला आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरत नाही. एवढं चंचल मन असलं, अजून चंचलतेवर मला बरंचसं बोलता येईल, परंतु आपला त्याला विचार नाही. एवढं चंचल असणारं जे मन आहे, तेही मन स्थिर करायचं असलं, एका केंद्रात आणायचं असलं तर ब्रह्मदेवाला स्फुरण झालं. ब्रह्मदेव म्हणतात की तप एकाग्र होय चित्त. हे चित्त सुद्धा चंचल असणारं चित्त एका ठिकाणी स्थिर होतं. कशाने? तपे म्हणजे तपानं. तपे होई जे आनंदयुक्त, ऐसा निश्चितार्थ पै केला. ब्रह्मदेवाने स्वतःच्या मनाशी, हृदयामध्ये, चित्ताशी एक निश्चय केला की चित्ताने चित्त केला की याच तपाने आपलं हित होणार आहे, याच तपाने आपलं चित्त स्थिर होणार आहे आणि याच तपाने आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे. चित्ताला आनंद प्राप्त होणार आहे. चित्त पावले आनंद देणे, पावले आनंद, गवळणीची अवस्था सांगितली, पण ते तो भाग वेगळा आहे. फक्त आनंद या तपातून आपल्याला प्राप्त होतो, कारण मनाच्या स्थिरतेवर तो समाधान अवलंबून आहे. जोपर्यंत माणसाचं चित्त स्थिर होत नाही तोपर्यंत माणसाने समाधान, आनंद स्वप्नात सुद्धा अपेक्षा करू नये.
चित्ताची चित्ताची स्थिरता ही समाधानाला कारणीभूत चित्ताची स्थिरता आहे. आणि ज्याचं चित्त स्थिर झालं ना त्याच्या जीवनामध्ये आनंदच आहे. दुःख त्याच्या स्वप्नात येत नाही. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासो बुद्धी पर्यवतिष्ठते. दुसरा अध्याय स्थित प्रज्ञाचे लक्षण भगवान सांगतात. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा समजता तेथं रिगणे नाही. रिगणे म्हणजे सर्व संसारातलं कुठलंच दुःख तिथं प्रवेश सुद्धा करू शकत नाही. कुठं? देखे अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता म्हणजे चित्त जिथं प्रसन्न झालेला आहे, स्थिर झालेला आहे, तिथं संसारिक दुःख प्रवेश सुद्धा करू शकत नाही. चित्त स्थिर झालं की कोण्या गुरुकडं जाणं नाही, अधिष्ठान त्याचं अनुष्ठान करणं नाही. जे तोंडात आलं माफ करा, कोणावर टीका वगैरे काही नाही. एक सहज आलं येऊन गेलं तोंडातून. भाग गेला, शीन गेला, तीन भाग गेला. जन्म मरणाचा शिनभाग जातो. संसारातल्या याचा गर्भाला येणं जाण्याचा हा शिनभाग जातो. आणि गर्भवासाचं दुःख जाऊन पुन्हा अवघा आनंद, अवघा सर्व दृष्टीनं जो आनंद आहे तो आनंद झाला. कशामुळे? चित्त स्थिरतेमुळे. आणि तो आनंद आपल्याला प्राप्त होतो कशाने? तप केल्याने. हा निश्चितार्थ निश्चय आणि त्या निश्चयाचा सुद्धा अर्थ स्थिर तात्पर्य ब्रह्मदेवाने आपल्या एवढं तप तव नटके तपस्विया तपवक्त्याचे रूप हाच कष्ट ते स्वस्वरूप भेटेना. ब्रह्मदेव मनाचे निश्चय करून म्हणतात, जोपर्यंत दृढ केले नाही तप, नाही केले तप, जोपर्यंत हे तप आपण दृढ म्हणजे निश्चयात्मक दृष्टिकोनाला आपण लागणार नाही, हे दृढ तप आपण जोपर्यंत करणार नाही, तव नटके वक्त्याचे रूप म्हणजे दृष्टी त्याला दृष्टीनं पाहता येणार नाही. कोणाला? वक्त्याचे रूप, त्या तप शब्द उच्चारणाऱ्याचं रूप आपल्याला दृष्टीनं पाहता येणार नाही. आपण कष्ट घेत बसलो, त्याला शोधायचा प्रयत्न करत बसलो तर तो आपल्याला दिसणारच नाही. कसं आहे? अंधारात जर एखादी वस्तू शोधायची असली तर दिसेल का? आणि उजेड नसताना उगीच अंधारामध्ये सुई हरपली आणि लाईट गेली, मग अंधार झाला. वरून ढगाळ वातावरण, बर बॅटरी नाही, दिवा लावा तर तेल आहे, वात आहे, शिकवण म्हणजे पंथी सुद्धा प्रयास केला, अट्टहास केला, सोस केला तर तो सोस आपल्याला जीवनामध्ये फल देणार नाही. त्या परमात्म्याचे स्वरूप आपल्याला पाहायला भेटणार नाही. असा निश्चय ब्रह्मदेवानं केला मनात. आणि मग निश्चय काकड्याला सुरुवातलाच यायचं असा निश्चय करतो, पण निश्चय करून तिथं झोपून जातो. 5 वाजले तरी उठत नाही, इकडे काकडा संपत येतो. असे आपले निश्चय असे असतात. पण निश्चय केल्यानंतर ते पुन्हा अवलंब गरजेचे आहे. ब्रह्मदेवाने मग असा निश्चय केला आणि निश्चय करून बसलं का स्थिर? काय केलं तर नाथ महाराज सांगतात, ऐसा निश्चय दृढ निश्चय मानुनी दाता बैसे कमलासनी जैसा हिता लागो निबैसवी. नाथ महाराज म्हणतात, असा ब्रह्मदेवानं निश्चय मनासी केला आणि विधाता सला कमलासने आपल्या आसनावर ब्रह्मदेव कमलासनावर बसून कमळाच्या आसनावर बसलेले आहेत. आणि जैसा प्रत्यक्ष येऊन कोणी हिता लागून बैसवी अशा पद्धतीनं बसले की कोणीतरी आलं बघा, इकडं तिकडं कुठं जाऊ नका, तुम्हाला इथंच. समजा आपण एका गावात नवख्या गावामध्ये गेलो, नवीन गेलो, त्या गावात आपला कोणाचा परिचय नाही, फक्त एका माणसाकडे आपल्याला आणि त्याचा शोध घेतच नाही. तसा एखादा मनुष्य धावत येतो, अहो बाबा मी पाहिलं 4 वेळा तुम्ही इथून फेऱ्या मारल्या, तुम्ही फेऱ्या मारू नका, तुम्ही
याच जागेवर बसा. आत्ता 5 मिनिटामध्ये तुम्हाला जो मनुष्य पाहिजे तो 5 मिनिटात जसं कोणी येऊन सांगतो आणि मनुष्य स्थिर होऊन त्या जागेवर बसतो, त्या माणसाची वाट पाहतो, तसा ब्रह्मदेवाला वाटलं कोणीतरी आपल्या कानात आलं आणि आपल्या कानात घेतलं असा हिताचा विचार, कोणीतरी आपल्या कानामध्ये साठी इथंच बसून राहा असा विचार केला. जसं कशाप्रमाणे तर असा सिद्धांत म्हणजे नाथ महाराजांनी असा दृष्टांत पराकोटी दिला की जो इतर वेळी सिद्धांत आहे तो नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. काय या संतांची किमया आहे. ज्ञानोबा राय करत असताना मुक्त पुरुषाचं दृष्टांत दिला आणि कुठं मुक्त पुरुषांचं वर्णन करत असताना कामिक माणसाचा दृष्टांत काय ते कोण्या सिद्धांत लावा, कोण्या सिद्धांताला कोणता दृष्टांत. ती किमया संतांना जाणव याच्या जमणार नाही. कारण संतांचं जे वाङ्मय आहेत ना, मी मागे बोलून गेलो, संतांचं वाङ्मय हे प्रसिद्धीसाठी नाही, संतांचं वाङ्मय काही लोकांनी मानावं यासाठी नाही, संतांचं वाङ्मय काही पैसे कमवण्यासाठी नाही, मान मान्यता वाढवण्यासाठी नाही असा विचार. संतांचं वाङ्मय हे कल्याणा करताय, जगोद्धारा करत आहे आणि त्यांच्या अंतकरणातल्या कळवळ्यातून कृपे खातीर ईश्वर प्रेरणेने आणि जगत कळवळ्याने अवतीर्ण झालेली ही शब्दरचना वाङ्मय संतांचं आहे. नाथ महाराज सांगतात की असा एकांत बसले आणि तिथं बसलेले असताना काय मनाशी त्यांनी हिताचा विचार केला. कशाप्रमाणे जसे गुरु आणि शिष्य एकांतामध्ये बसून आपल्या गुरु शिष्याला गुरु एकांत स्थळी जाऊन त्याला याचा आत्मबोध सांगतात. तत्वमसि, ते ब्रह्म तू आहेच असा मनाशी जसा एकांतामध्ये त्याला बोध देतात, उपदेश करतात, त्याप्रमाणे मंत्र दीक्षा देतात किंवा तत्व दीक्षा तत्व सांगतात, त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात मग तो ब्रह्मदेव सुद्धा तसाच त्या कमलासनावर त्याप्रमाणे त्या तपाचं अनुष्ठान करता झाला. एकांते विषया लागोनी जे गुरु उपदेशित कानी, मग तो प्रवर्ते अनुष्ठानी तेवी कमलासनी विधाता. जसे गुरु शिष्याला उपदेश करतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने मनाशी निश्चय केला की आपल्याला जे कानात येऊन आपल्या गुरुनेच हा काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे. मग प्रवर्तो अनुष्ठाने, प्रवर्ते अनुष्ठाने, मग ते ब्रह्मदेव आपल्या गुरुने आपल्याला हिताचा उपदेश केलेला आहे, तप करण्याचा उपदेश मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. तेवी कमलासनी विधाता, त्याप्रमाणे ब्रह्मदेव जाऊन आपल्या आसनावर स्थिर झाला की आता तुला तप करायचं, अनुष्ठान करायचं आहे. म्हणून पद्मासन घातलं आणि पद्मासन घालून त्या कमळासनावर बसलेले आहेत ब्रह्मदेव. तेवी कमळासनी विधाता. आणि काय करतायत, तप म्हणी जे नवे स्नान. आता तप शब्दाची व्याख्या ब्रह्मदेव करतायत. तप कशाला म्हणावं, काही लोक म्हणतात तपाच्या व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या केल्या. आता कोणाकोणाने कोणी काय कशा व्याख्या केल्या अनेकांनी, त्या वेगवेगळ्या व्याख्या तपाच्या, परंतु त्याचे सर्वांचे मत खोळत ब्रह्मदेव खऱ्या तपाचं लक्षण सांगतायत. पहिल्यांदा तप, लोक ज्याला तप म्हणतात ते तप नाही याचा विचार सांगतायत. आपल्याला जास्त खोलात जायचं नाही. तप म्हणी जे नवे स्नान. लोक म्हणतात स्नान कर, गंगेचं स्नान करत राहणं हे एक तप आहे. तीर्थयात्रा गेला तीर्थाचं स्नान करत राहणे तप आहे. ब्रह्मदेव म्हणतात साप खोटं. तप नवे स्नान, तप नवे दान, तप नवे शास्त्र व्याख्यान, वेदाध्यायन नवे तप. वेदाचं नाथ महाराज सांगतात की तप नवे दान, दान करत राहणं हे सुद्धा काय आहे, तप नाही. नवे शास्त्र व्याख्यान, एखाद्या ग्रंथावर चिंतन करणं हे सुद्धा तप नाही. मला एक दिवस फोन आला, म्हणे महाराज तुमचं चांगलं तप चालू आहे.
अरे बाबा हे तप नाही, ही सेवा आहे. याचं तप नुसतं सेवा आहे. याच्या तपाची खरी तपाची व्याख्या काय आहे ऐका. नाथ महाराज म्हणतात तपशास्त्र व्याख्यान नवे वेदांत अध्ययन तप. वेदाचं अध्ययन केलं म्हणजे अभ्यास करणं हे सुद्धा तप नाही. तप म्हणजे नवे योग, तप म्हणे नवी जे याग, तप म्हणे नवी जे वासना त्याग, तेने तुटे लाग काम क्रोधाचा, जेने तुटे लाग काम क्रोधाचा. नाथ महाराज म्हणतात ब्रह्मदेव स्वतःच्या मनाशी निश्चय करतात तप म्हणजे नवे जे योग. योग म्हणजे योग त्याचा चांगला योग आला बुवा, चांगल्या घरातली भेटली हा योग काय नाही. चांगला योग आला, गुलाबजामचं जेवण भेटलं, हा योग काय नाही. त्याच्या जीवनात योग, अष्टांग योग, हठयोग साधणं हे सुद्धा तप नाही. नाथ महाराज सांगतात तप नोहे म्हणजे नवे याग, यज्ञ करणे हे सुद्धा तप नाही. तप म्हणजे वासना त्याग, जेने तुटे लाग काम क्रोधांचा. तप म्हणजे काय तर त्या तपाची व्याख्या नाथ महाराज सांगतात वासना त्याग. या नाव तप. वासनेचा त्याग होणे याला काय म्हणतात तप म्हणतात. आणि जर याचा जर त्याग केला नसता तप जर म्हटलं. म्हणून याच्यावर सर्वात मोठं काल विचार केला ते तप जर म्हटलं असतं यज्ञ याग करणे तर सर्वस्वाचा त्याग करून आपले भरत राजा याच्यामध्ये जंगलात जाऊन अरण्यात जाऊन यज्ञाधिक होते, स्मरणाधिक तप ठरलं नाही. तरी तपो बळी जन्मधरी वासनेचा त्याग होय अंत, वासनेचा संग होय अंत तपो बळी जन्मधरी. याला चाणक्य श्रोते म्हणतात. आपली श्रोते चाणक्य आहे. वाकाळी संग वासनेचा संग झाला आणि तप भंगलं. संगात तप भंगत म्हणून वासना त्याग पाहिजे. तप स्थिर होतं घडतं. परंतु नाथ महाराज म्हणतात वासना त्याग जेने तू करिता तपे काम क्रोध खवळती. तप जर केलं तर काम क्रोध खवळतात नुसते. आता वासनेचा त्याग जर न करता तुम्ही तपश्चर्या करा नाही जमत. कारण आपण तप करत असताना तपाला जातच असताना ठरवून जातात कशाला जायचंय. तपाला जायचं तरी मिळवण्यासाठी ही वासना ही इच्छा घेऊन जातो. परंतु वासनेचा त्याग करायचा आणि तप करायचं ते त्याग करणे तेने का तुटे लाग काम क्रोधांचा. काम क्रोध समूस सुद्धा राहत नाही त्याला खऱ्या अर्थानं तप म्हणतात. नाथ महाराजांचे ज्या आपण पहिल्या दिवशी तपाचा विचार करत असताना पहिल्या दिवशी म्हणजे तपाचा विचार सुरू झाला त्या दिवशी म्हणजे आता तिसरा दिवस आपला तपाचा विचारायचा. तर 2 दिवसात नाथ महाराज स्वीकारता शरीर शोषण या नाव तप ते प्रारब्ध भोगानुरूप हरी हृदय चिंतन द्रुप तपसद्रूप त्या नाव. नाथ महाराजांचा शरीर शोषणा या नाव तप. मला त्रास देणे हे तर प्रारब्धानुसार आहे. प्रारब्धानुसार शरीर शोषण होणारच आहे. होणारच आहे ना. ओ शरीर जन्माला आला तेव्हाच जे शरीर होतं ते शरीर आलं काय नाही. आल्यानंतर नाही शोषल्या गेलं त्याच्यापासून म्हणजे आणि पुन्हा कष्ट देणं शोषण करणं हे प्रारब्धानं शरीराचं शोषण होणार आहे. प्रारब्धान रूप आहे. परंतु खऱ्या तपाचा अर्थ सांगतात हरी हृदयी चिंतने काय चिंतने चिद्रूप तपसद्रूप या नाव. परमात्म्याला हृदयामध्ये धारण करणे या अर्थानं नाथ महाराज म्हणतात काय आहे तप. तप या शब्दाचा खरा अर्थ नाथ महाराजांनी सांगितला. आपण त्या दिवशी प्रारब्ध भोगानुरूप हृदय वाहने कृष्ण रूप तो शुद्ध साक्षेप तपाचा. परमात्म्याला हृदयामध्ये धारण करणे, परमात्म्याचं चिंतन करणे, याचं अनुसंधान राखणे. त्या रूप जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला हृदयामध्ये चिंतन करत राहणे. सद्रूप त्या नाव पै. त्याला नाथ महाराज ब्रह्मदेव खरं तप म्हणायला लागले की जे तप केल्यानंतर पळवाट काढावं लागते. ती पळवाट तो निघून जातो
अहंकार आणि ममता माझेपणा त्याचा निघून जातो आणि त्याचं नाव खऱ्या अर्थानं तप आहे. नाथ महाराज खरी व्याख्या आटे अहम ममता समूळ तुटे याचे नाव तप गोमटे मानिता. विधाता म्हणजे ब्रह्मदेव खऱ्या अर्थानं तप कुठला आहे त्या सर्वात जवळचा अर्थ तपाचा ब्रह्मदेव मानतात काय की जे केल्यानंतर दंभ आणि लोभ निशेष आटे म्हणजे संपून जातं. सरोवर बेसन आटलं नाही ते बेसन आटलं वेगळं, पण सरोवर आटलं म्हणजे सरोवरातलं पाणी संपलं. तसं लोभ आहे हे मनातले निशेष म्हणजे त्याचा नाही असा दंभ. नाहीतर दंभ काय करतो तपाने दंभ वाढतो आणि तो दंभ वाढला की दंभानं गमचा रोग असा आहे. हा रोग कशासारखा आहे सांगू का? आपण शेतकरी लोक आहोत. हरभरे ते हरभरे जे पेरतात ते हरभरे पेरल्यानंतर ते हरभऱ्यावर एक रोग येतो. घाटे लागल्यानंतर त्याच्यावर एक रोग येतो, त्याला घाट्या रोगासारखा हा दंभ आहे. तो घाट्या रोगाचं कसं असते की झाडावला पुरे घाटे असं वाटते शेतकऱ्याला पाहिल्यानंतर की बास यावर्षी आपले मनसुबे सर्वे पूर्ण होतात. आपण चिंतन केलेलं आपल्या डोक्याचं सर्व कर्ज नुसता हरभराच मिटून टाकते असं त्याला वाटते. झाडाला घाटे हे मोठमोठे टपुरे गाठे लागलेला. एका डाळीला एका छोट्या ह्याच्याला 30-40 डाळ. आता त्याचा मका चांगला हरभरा झालेला 4 मनसुबे करतो. झालं 1 महिना. ज्यावेळेस हरभरा काढतो ना यानं 50 पोते चिंतले तप केलं लोकांकरता दिसतं फार मोठं तप चालू आहे. हाही लोकांना सांगतो तप चालू आहे. लोकांना दानामध्ये काय दाना नाही आतमध्ये साधनेचा खरा जो सार असतो तो सार राहत नाही. तशा प्रकारचा हात प्रवर्तती लोभा. थोडं काही जर मिळालं तपेनं सिद्धी शुद्धी होते आणि सिद्धी होते. तपातून सिद्धी मिळते. 16व्या नाथ महाराजाचा एकनाथी भागवतातला 15वा अध्याय. सिद्धी मिळते, योगानं सिद्धी मिळते. औषधीने थोडा लाभ जर झाला तपातून जर मिळालं तर पुन्हा लाभात लोभ प्रवर्तते. पुन्हा लोभ अजून मिळायला पाहिजे. परंतु ते तप त्याला तप म्हणायला तर ब्रह्मदेव तयार नाही. तो दंभही गेला आणि अहम ममता मी तप केलं माझ्याच्याने तप झालं मी आणि माझे हे सुद्धा परमार्थात किती घातक आहे. अहम ममेती दुःख मुलाने अहम आणि मम हे समूळ तुटे. मुळासहित अहंकार आणि ममता निघून गेली. याचे निघून जाणं जे केल्यानंतर दंभ आटून जातात आणि जे केल्यानंतर अहंकार आणि ममता मुळापासून निघून जाते त्याची यासीच नाव गोमटे तप. नुसतं तप नाही, गोमटे म्हणजे चांगले उत्तम प्रकारचं तप. मानिने टेपाटे विधाता ब्रह्मदेव त्यालाच खरा चांगल्या प्रकारचं तप ब्रह्मदेव स्वतः समजतात. याच्याशिवाय दुसरं तप नाही. त्या तीर्थाहून त्या तीर्थाला जाणं चांगलं आहे. चित्तशुद्धी करता साधन चांगलं आहे. म्हणून संतांनी सांगितलं जव हे सकळ सिद्ध आहे तव तू आपुले स्वहित पाहे. काय सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको जवा हा काळ असे दुरी ठेला. हा काळ जोपर्यंत दूर आहे जोपर्यंत चपेट घालत नाही तोपर्यंत आपल्या हातापायात दम आहे, इंद्रियात पाठव्य आहे. आणि सर्वात महत्वाचं जोपर्यंत तिजोरीची किल्ली आपल्या ताब्यात आहे. तीर्थयात्रेला जाणारे लोक आहेत ना, हे तीर्थयात्रा पूर्वीची पद्धत होती. आता जुन्या पद्धती सर्वच लोकांनी शहाण्या लोकांनी दीर्घ शहाण्याने जास्त शिकले ना त्याच्यामुळे जुन्या ज्या पद्धती होत्या सर्वच शिकल्या. यांना वाटतं आपण कॉलेजचे 4-5 पद्धतीमुळे संस्कृती मोडकळीस आणणं लावले या लोकांनी. ईश्वराला यांची दया येऊ
कारण सुखाची साधनं सर्वच मोडायला लागले हे लोक. शास्त्राचा आधार नाही, शास्त्राचे निराधार असे प्राप्त असणारे कारणीभूत असणारी संस्कृती सर्व मोडली. पूर्वीच्या काळात तीर्थयात्रेला गेले की तीर्थयात्रेतून परत आले की त्याच्या नमस्काराला जायचे, तीर्थ घ्यायचे, नमस्कार घ्यायचे, प्रसाद घ्यायचे. माणसाचं दर्शन घेतलं की आपल्याला तीर्थ घडते, अशी त्या मागची काय होती भावना होती. आणि अशी ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, अष्टविनायक हे माणसं करून महाराष्ट्र दर्शन हे करून आले की यांच्या दर्शनाला जा आणि त्यांना विचारा का हो कसा काय झाला प्रवास, कशी काय झाली यात्रा. मग सुरू होते त्यांचं या. तुम्ही 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, अष्टविनायक, महाराष्ट्र दर्शन सर्व करून आलो, तुम्ही घरीच बसले. अशा प्रकारचं याच्यात. आणि त्या काय 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 होतं असं वाटतं याच्यात, त्याच्यातून त्याच्या अनुष्ठाना क्षमा, त्याच्या मनामध्ये क्षमा, तीर्थाटन केलं तर त्याच्या मनामध्ये क्षमा येत नाही. तुम्ही पहा हे तीर्थयात्रा करणारे, आपली वारी करणारी वारकरी सुद्धा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पहा यांच्या क्षमा हा गुण म्हणजे वारकऱ्या. परंतु नुसत्या तीर्थयात्रा वरवर विषय गुंडोनी पसारा धाव घ्या रे पंढरपुरा, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, या नियमानं वारी करणाऱ्यांचा प्रश्न वेगळा. परंतु नुसत्या चालत राहणं, चालायचं म्हणून चालायचं, अशा तीर्थयात्रा करणाऱ्यानं यांच्या मनामध्ये क्षमा त्याचं थोडं चुकू द्या. पहा नवीन माणसाला कसं धुसमूस करतात हे जुने येणारे, दरवर्षी जाणारे नवीन माणसाला टिकू नाही देत. मग नवीन एखादा जर आला तर म्हणतो जाऊ द्या, ते काही येऊ देत नाही, डबल येत नाही. म्हणजे मला काय त्याच्यात नाथ महाराज सांगतात की तीर्थीच्या अनुष्ठाना क्षमानुपजे सज्ञान घना. त्याला तीर्थयात्रा करायचं एवढं ज्ञान आलं पण त्याच्यातून क्षमा होत नाही. तेथी कोप येऊनी जाणा करी उगाना तपाचा. क्रोध येतो आणि त्या क्रोधाने त्याचा तीर्थाचा सर्वचा सर्व उगाणा म्हणजे ते सर्वच सर्वतम उगवून जातं. सर्वच उगाळा म्हणजे उगाळा तो आपण म्हणतो ना ऊस खाल्ल्यानंतर उगाळा टाकून, तसं त्या तपाचा जातं. तपातलं जे सामर्थ्य आहे ते तीर्थाटना करून राहत नाही, तीर्थाटनानं सुद्धा राहत नाही. तर उलट तपानं काय होते तर त्या ज्याच्यातून तीर्थाच्या अनुपानं सज्ञानाच्या मनातली क्षमा निघून जाते. नाथ महाराजांनी याचा विचार केलेला आहे की तीर्था अशाच अर्थाची एक ओवी नाथ महाराजांनी 4थ्या अध्यायामध्ये एकनाथी भागवताच्या 4थ्या अध्यायामध्ये एक ओवी सांगितली. 77 अंतात की थोडा प्राणा क्षमानुपजे अंतकरणा कोपयेताच जाना करी उगा तपाचा. थोडंच फक्त बदल आहे. क्षमा नुपजे अंतकरणा आणि इथं नाथ महाराजांनी यामध्ये शब्द वापरला क्षमा नुपजे सज्ञान घना आणि एकनाथी भागवतात शब्द वापरतात क्षमानुपजे अंतकरणा. याच्या अंतकरणात क्षमा. तुम्ही म्हणाल महाराज का हो असे अर्थाचे दोन्ही कसे काय सांगितले हो? एकाच अर्थाच्या ओव्या फक्त नाथ महाराजांनी तिचं थोडसा बदल केला, फक्त सज्ञान घना बदलवलं ना अज्ञान घना टाकलं, किंवा अज्ञान घना बदलवलं आणि म्हणजे अंतकरणा बदलवलं आणि सज्ञान घना टाकलं बस. आणि ओवी जशीची तशी म्हणजे बरं आहे. परंतु तसं नाही, दोन्ही सारखेपणा हो सोपा आहे ना. एकाच बापाच्या उदरी जन्माला, एकाच आईच्या उदरी जन्माला आलेल्या पोरं दोन्ही सारखी दिसतात की नाही का हो? कधीच पाहिलेलं नाही. एका भावाला पाहिलेलं आहे आणि एका भावाला पाहिलेलं नाही आणि तो भाऊ भेटीला आला का अरे एकाच बापाचे आहे ना एका बीजाचे आहे ना राजा, सारखे दिसतील नाही तर काय. कशावरून ओळखलं? नाही तुमच्या सारखे दिसता ना म्हणून तुमचे भाऊ आहे. तसं ह्या ओव्या नाथ महाराजांनीच रचलेल्या सख्या बहिणी आहेत ना त्या सख्या भाऊने. ज्ञानेश्वरीची ओवी आणि एकनाथी मोठे बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष वैकुंठवासी मोठे बाबा विठ्ठल बाबा चौधरी हे काय म्हणायचे, ज्ञानेश्वरीची ओवी आणि एकनाथी भागवताची ओवी ह्या सख्या मावस बहिणी आहे. आणि एकनाथी भागवतातली चतुश्लोकी भागवतातल्या ह्या सख्या बहिणी, श्लोकातल्या ज्या सारख्या ओव्या आलेल्या आहेत थोड्याफार फरकाने ह्या सख्या बहिणी आहेत. असो तर असं नाथ महाराज सांगतात की तीर्थाची या अनुष्ठान क्षमानुपजे अंतकरणा कोपयेताची जाना उगा करी उगाना तपाचा उगाना होतो म्हणजे असा होतो. या क्रोध किती घातक तपा करताय याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर तो विचार आपण आहे. अजून आपल्याकडे वेळ आहे ना? वेळ झाली आपली वेळ याच्यामध्ये. तर आपण आता थांबणार आहोत.
मला वाटलं होतं आज आपण हा विषय ची इच्छा नाही, नाथ महाराजांची इच्छा नाही, उद्याच्या दिवशी त्याचा विचार की तपामुळे पुढे ओव्या सुद्धा तपाच्या, क्रोध कसा तपाला खलास करणारा घातक आहे याचा विचार आहे. विचार आपण उद्याच्या दिवशी करू. आजची झालेली ही सेवा वाङ्मयीन सेवा आईसाहेब मुक्तांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी उद्याच्या विषयाकरता विषयाला घेऊन क्रोधाचा विचार पूर्ण किती घातक आहे आणि आपल्या जीवनात किती तप महत्त्वाचा आहे याचा विचार करण्यासाठी उद्याच्या दिवशी पुन्हा तोपर्यंत आपण विसावा घेऊ आणि नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबा कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ मुक्ता श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री देव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 तुकाराम मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती योग माया मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासा ठाव मुक्ताबाई 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 वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव एकनाथ मुक्ताबाई की जय पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की गुरु झेंडूजी महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की सोमेश्वर ईश्वर भगवान की जय. याच्यात कंप्लेंट आली देवपासी महाराज म्हणतात आवाज येत नाही.